तर खूप जणांच्या कमेंट आलेल्या आहे मला. आता मी कमेंटमध्ये बघितलं तर खूप जणांचे प्रॉब्लेम आहे. तर आता इथं प्रॉब्लेम डिस्कस केले तर भरपूर जणांना रिझल्ट नॉट फाउंड असं दिसतंय. तर आता भरपूर साऱ्या मुलांच्या कमेंट आलेलं आहे. तर आता हे का होतं आहे तुम्हाला सांगतोय मी. सध्या तुम्ही क्रोमवरती या आणि आपण इथं रिझल्ट बघूया. आता तर तुम्हाला मी दाखवतो. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला तुम्हाला सांगितलंच इथं काय करायचं. ऑनलाईन रिझल्ट समरी रिव्हॉल्युशन रिझल्ट. तर रिव्हॉल्युशन रिझल्टवरती क्लिक करतोय आपण. तर क्लिक केल्यानंतर आता इथं आपण रिझल्ट बघूया. 3rd इयर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर 2nd इयर. तर आता 3rd इयर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन असा आता इथं रिझल्ट आपण बघूया. एक कोणचा आपण घेऊ, हा घेऊ. तर इथं आता TE 2019 पॅटर्न इथं बरोबर आहे ना. तर इथं आपण बरोबर सिलेक्ट केलेलं आहे. आपलं हे ऑटोमॅटिक असतं. तर इथं सीट नंबर तुमचा टाका, नाही तर PRN नंबर. तर PRN नंबर आपण टाकूया. PRN नंबर इझी असतो आपल्यासाठी, त्यामुळे PRN नंबर इझिली टाकून द्यायचा. तर आता तुमचा काय असेल तो टाकून द्यायचा. तर असा टाकला का त्यानंतर आपण सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर आता बघू शकता इथं काय ऑप्शन आहे, रेकॉर्ड नॉट फाउंड. तर असं आपल्याला ऑप्शन दिसतंय, रेकॉर्ड नॉट फाउंड. तर हे का दिसतंय तुम्हाला हे पण सांगतो. पहिलं रिझन जर बघायला गेलं अकॉर्डिंग, तर पहिलं रिझन हे आहे की रिझल्ट हा जो तुमचा लागला आहे ना, युनिव्हर्सिटीने खूप लवकर रिझल्ट लावलेला आहे तुमचा. त्यामुळे भरपूर जणांचं इथं रेकॉर्ड अजून दिसत नाही आहे. म्हणजे ज्या मुलांचं रेकॉर्ड दिसत नाही त्यांनी असं नाही समजून घ्यायचं की आपलं अजून रिव्हॉल्युशनचा रिझल्ट आला नाही म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झाला असेल की काय. तर असा गैरसमज करू नका की तुमचा रिझल्टसुद्धा लवकरच दिसेल. इथं लवकरच साईटवरती काम चालू आहे. तर लवकरच या साईटवरती तुमचे रिझल्ट अपलोड होतील. तर अजून अपलोड झालेले नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अपलोड ज्यावेळेस होतील त्यावेळेस दिसतीलच. पण तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला आता रिफ्रेश करायचं. वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश करायचं. काय रिफ्रेश करायचं, सीट नंबर एकदा टाकून बघायचा. सीट नंबरनी नाही झालं तर चेंज करायचं, PRN नंबर घ्यायचा. PRN नंबर टाकून बघायचा आणि PRN नंबरनी पण नाही झालं तर नेक्स्ट डेला परत लॉग इन करायचं आणि नेक्स्ट डेला परत रिझल्ट आपला इथं बघायचा. जोपर्यंत अपलोड नाही होत तोपर्यंत रिझल्ट बघत चला आणि तुमचा रिझल्ट एक दिवस इथं नक्कीच अपलोड होईल आणि इथं रेकॉर्ड नॉट फाउंड असा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. तर हा एक नॉर्मली प्रॉब्लेम आहे, कारण भरपूर जणांचे इश्यू आलेले आहे. या प्रॉब्लेममुळे भरपूर जणांना प्रॉब्लेम होतो आहे. खूप जणांचे इश्यू सॉल्व नाही झालेले. तर लवकर सॉल्व होतीलच हे इश्यू, टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता, कारण भरपूर साऱ्या मुलांना माहिती नसतं की रेकॉर्ड नॉट फाउंड नंतर काय प्रोसेस करायची, कुठं काय अप्लाय करायचं, काय करायचं. तर तुम्हाला कसलीही करायची गरज नाही कुठंच. फक्त रिफ्रेश करत चला. कधी कधी आपल्याकडून सुद्धा चूक होते. एंटर सीट नंबर रॉंग होतो. आपला मागचा सीट नंबर टाकतो, आपल्याला बॅकलॉगचा टाकायचा आहे. याला सीट नंबर चेक करून घ्या. रिव्हॉल्युशनला ज्यावेळेस टाकलं त्याच्या पावतीवर आपला सीट नंबर असतो, तो चेकआउट करा आणि इथं तुम्ही टाकू शकता. तर हाच नॉर्मली प्रॉब्लेम होता. तर टेन्शन घेऊ नका. रिझल्ट खूप लवकर लागला आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम फेस करताय तुम्ही. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण खूप सारे जणांना हा प्रॉब्लेम ताण देतोय. तर लक्षात घ्या, त्या मुलांना पण सेंड करा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.